आज आपण तुमचा परिचय द्या, नाव सांगा, कोणत्या गणातना अर्ज दाखल केलाय ते सर्व सांगा आणि कोणत्या मी पक्षात. मी आज वरकोटे मुलवडी गण या गणातून भारतीय जनता पक्षातून आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय। माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर या कुकुडवाड गटातील जनतेचा असणारा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आज मी त्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि कुकुडवाड गटात आणि वरकुटे मुलवडी गण आणि कुकुडवाड गण यामध्ये विकास गंगा राबवण्यासाठी जयकुमार गोरे भाऊ यांचं या भागासाठी आजपर्यंत मोलाचं योगदान झालेलं आहे। तुमच्या विरोधातले उमेदवार आहेत त्यांचं आव्हान तुम्ही कसं समजता? विरोधकांचं आव्हान हे आपण ज्या दिवशी हे मतमोजणी असेल त्या दिवशीच आपण सांगू। आज उगाच चर्चा करण्यात काय अर्थ नाही। अजून काय सांगता? अजेंडा तुमचे मुद्दे काय आहेत? आमचे जे मुद्दे आहेत वरकोटे मुलवडी गणातून जे आम्ही जयकुमार गोरे भाऊच्या माध्यमातून भाजप पक्षातून उमेदवारी दाखल केली, आपला एक अजेंडा असेल की तिथं जे सुखसुविधा आता सध्याच्या वाढीवस्तीवर नसतील त्या पुरवण्यासाठी माझा पूर्णपणे प्रयत्न राहील। आपल्या भागातच भोजलिंग वगैरे देवस्थान आहे, अजून त्या संदर्भात आज आपल्या भागातल्या भोजलिंग देवस्थानाला भाऊने एक कुठलं हे ब वर्गामध्ये दर्जा मिळालेला आहे, त्याच्या विकासासाठी अजून भरपूर प्रयत्न करतील। आणि त्यांनी आता सध्या 5 कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि तिथं जाण्यासाठी सुद्धा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे। आज सध्या कुठे मुलवडी भागात जे 16 गाव दुष्काळग्रस्त म्हणून होते त्या गावात कधीही पाईपलाईन आली नाही पाण्याची। त्यावेळेस आजपर्यंत जवळजवळ 50 वर्ष असाच दुष्काळ आहे। पण जयकुमार गोरे ज्या पासून आमदार झाले, आता मंत्री झाल्यापासून आज जरी 16 गावाला आता सध्या तिथं पाईपलाईन चालू आहे। आणि भाऊंच्या माध्यमातून सर्व गावांना, सर्व बनगरवाडी, मावशवाडी, कुरुणवाडी, शेनवडी, काळचौंडी, जांभुळणी, कुळकोटी, देवापूर, शिरताव, पळसोडे या गावामध्ये आता सध्या पाणी वाहत आहे सध्या। आणि जे गावांना वंचित होतं त्या गावांना आता सध्या पाईपलाईनचं काम पूर्णत्वास आहे। सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, जिल्ह्यात सत्ता आहे, तालुक्यात सत्ता आहे। हीच विकास गंगा वरकुटे मुलवडी गणात आपल्याला राबवायची आहे।